ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे बोलतायत, थेट ऐकूया। लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं घोषणा केलेली आहे। उलट 1500 रुपयात वेगळ्या पद्धतीनं कटौती ज्याला म्हणता येईल, कपात ही करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। 2100 रुपये करण्याचं तर दूरच, पण तो कपात करण्याच्या दिशेनं सरकार पावलं उचलतंय। आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी कृषी मंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असेल यांनी केलेले वक्तव्य, हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, यांनी केलेले वक्तव्य जर बघितले तर अजितदादा स्वतः बोलले की मी कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललेलो नाही, असं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा बोलतात आणि कृषी मंत्री सुद्धा हेच सांगतायत। आपण सरकारने कशा पद्धतीनं फसवून, या सरकारने जनतेला फसवून मतं घेतली वाटतं, याचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर येत आहे। काल नंदुरबार सारख्या ठिकाणी सुद्धा दगडफेक झालेली आहे। मला असं वाटतं की अशांतता सगळीकडे समाजामध्ये, हे सरकार आल्यावर कोणत्याही जनतेला याचा आनंद नाही, सोयरसूतक नाही, समाधान नाही, उलट एक अशांतता सगळीकडे निर्माण झालेली आहे। नंदुरबारची दगडफेक हेच याच्यातून प्रदर्शित करतात की सरकार कुचकामी ठरतंय। सैफ अली खानचे आरोपी पकडण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईचे अनेक पथकं कामाला लागतात आणि आरोपी पकडला जातो, परंतु संतोष देशमुख सारखा एक गावचा सरपंच, आदर्श गावचा सरपंच, याची हत्या होती, परंतु याचे आरोपी पकडायला एक दीड महिना राहतो। अजूनही त्यातले काही आरोपी अजूनही सापडलेले नाही। आणि म्हणून सरकार कोणत्या दिशेनं, सैफ अली खान महत्वाचा आहे, महत्वाचा आहे, कोणती घटना, मी काय सैफ अली खान महत्वाचा नाही असं म्हणणार नाही, परंतु सरकार संतोष अण्णाच्या खुन्यांसाठी जे